मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 10 जानेवारीचा हा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, कालचा जो भाग होता ना 9 जानेवारीचा, तो काल रात्री खूप उशिरा आला. खूप रात्र झाली होती, त्यामुळे मी कालचा भाग तुम्हाला काही दिला नाही. पण कालच्या भागाबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला थोडंसं पटकन सांगते. कालच्या भागात त्यांनी विशेष काही दाखवलं नाही. फक्त पार्थ जो आहे ना, तो रम्या आणि वसू आत्याला धमकी देतो की मी सगळे पुरावे शोधील आणि तुम्हाला एक्सपोज करेल. आणि नंतर या नंदिनीच्या आईने समर्थपणे जीवा आणि काव्याची बाजू घेऊन त्या नंदिनीच्या वडिलांशी सॉलिड भांडणं केलंय बरं का. आता तेच भांडणं त्यांनी आज कंटिन्यू दाखवलंय आणि जीवा नंदिनीची थोडी मस्करी दाखवली काल. मंडळी, आजचा भाग तर खूपच सुरेख दाखवलाय बरं का त्यांनी. आता हे नंदिनीचे वडील उगाच चिडलेत कारण जीवा सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहे ना, म्हणून ते म्हणतात की माझ्या मुलीला हा जीवा रोज चर्चेचा विषय बनवतो, तिला टार्गेट करतो. मला कळत नाहीये या जीवाला नंदिनी सोबत नातं हवंय की तिचा वापर करून त्याला प्रसिद्धी मिळवायची आहे. नाही, एखाद्याला मिळवायचा हा मार्ग असूच कसा शकतो. आता त्या नंदिनीची आई खूप चिडते आणि म्हणते, काय हो, मार्ग निवडायला तुम्हीच भाग पाडलाय ना त्यांना. नंदिनी आणि तुम्ही काही ऐकतच नाही आहात जीवाचं. कान बंद केले, मन दगडासारखं कठोर केलंय तुम्ही. तुम्हा दोघांना पाझर फोडण्यासाठी काय करणार आहेत जीवा अजून. ते सासरे जीवाचे म्हणतात, तू तर त्या उथळ पाण्याचीच बाजू घे ग, तुला तर सगळं माहिती आहे. नंदिनीची आई मस्त भांडते. आता ती म्हणते, सगळं माहिती होतं म्हणूनच त्यांची बाजू घेते मी. आता त्या नंदिनीला समजवत म्हणतात, हे बघ नंदिनी, जे झालं ते बदलता येणार नाहीये. आहे त्या परिस्थितीचा तुझ्या नवऱ्याचा स्वीकार कर. अगं, कितीतरी नवरे आहेत ग या जगात जे बायको समोर एक आणि मागे एक वागतात ग. अगं, आपण बायको कितीतरी वेळेला दगाबाजी सहन करतो, पण तुझा नवरा तसा नाहीये ग. ए बेटा, एक चूक झालीये ग त्यांची, त्यांनी विश्वासात घेऊन तुला सांगितलं नाही. पण ती एक चूक लक्षात ठेवताना त्यांनी तुझ्यासाठी केलेल्या 100 चांगल्या गोष्टी विसरू नकोस नंदिनी. नंदिनी म्हणते, नाही आई, अजिबात नाही. अगं, तुझी काहीतरी गल्लत होते. जीवानी केलेल्या चांगल्या गोष्टी मी विसरत नाहीच आहे. ते माणूस म्हणून चांगलेच आहे, मी मान्य करतेच आहे. लगेच नंदिनीचे वडील चिडून म्हणतात, नंदिनी, काय बोलतेस तू हे. तो जीवा माझ्यासोबत बाहेर कसा वागला, माझी मस्करी केली त्याने मला लाईव्ह आणून. नंदिनी म्हणते, नाही बाबा, असं काहीही झालेलं नाहीये. अहो, ते रेकॉर्ड करण्याच्या आधीची प्रॅक्टिस करत होते. त्यांनी काही तुम्हाला लाईव्ह वगैरे आणलेलं नाहीये. ते काय करताय आणि काय नाही याचं भान आहे त्यांना. पण आई, अगं, या गोष्टीचा मला राग आहे की मी त्यांना मनापासून आपलं मानलं होतं ना. डिव्होर्स फाईल केल्यानंतरही मी त्यांच्याकडे मनाने ओढली गेली होते. मला सांग, त्यांनी सगळं विश्वासात घेऊन मला सांगायला नको होतं का. अगं, तू, जीवा, काव्या, तुम्हा तिघांना मी आपलं मानते आणि तरी पण तुमची अपेक्षा आहे की मी सगळं विसरून जावं. मी काय स्विचबोर्डवरचं बटन आहे का. स्विच ऑन केलं की 16 डिसेंबरचा दिवस आठवायचा, स्विच ऑफ केलं की 16 डिसेंबरचा दिवस विसरून जायचा. आई, दरवेळेला समजूतदार माणसांनीच का समजून घ्यायचंय, सांग ना मला. जीवाच्या चांगल्या गोष्टी लक्षात आहेत, म्हणूनच मी त्यांच्यापासून पूर्णपणे तुटलेली नाहीये अजून. वेळ लागतोय मला आई तुटायला, पण होईल, होईल हळूहळू सगळं. एकाच बाजूने बांधलेले नात्याचे हे पोल कधीच टिकत नसतात आई. आता त्या नंदिनीच्या आईनं तिचं सगळं बोलणं ऐकलंय. फार जडजड बोलते नाही प्रेक्षकांनो नंदिनी. असो, आता ती आई म्हणते नंदिनीची, ठीक आहे, तुझं बोलणं झालं ना सगळं, मग एक काम कर, बाहेर जा आणि सांग जीवाला की ती रिक्षा घेऊन निघून जा कायमचे इथून. जा, जा ना, सांग ना नंदिनी. नंदिनी म्हणते, हे बघ आई, मी जसं त्यांना यायला सांगितलं नव्हतं तसं मी त्यांना जायला पण सांगणार नाहीये. नंदिनीची आई म्हणते, म्हणजे तुला त्यांच्या येण्या जाण्याने फरक पडत नाही ना. अगं, मग काल रात्री वरण भाताचं ताट घेऊन का पाठवलं मला त्यांच्याकडे. त्यांना रिक्षात झोपता येत नाही म्हणून स्वतः सोफ्यावर का अवघडून झोपली होतीस, बोल ना आता, सांग, दे ना उत्तर दे. आता या गोष्टीचं नंदिनीकडे उत्तर नसतं. आता नंदिनीची आई तिला धरते आणि गदागदा हलवून म्हणते, नंदिनी, नंदिनी, प्रेमात पडलीयस तू. अगं, तू आधीची नंदिनी असती ना तर सोडून दिलं असतं सगळं केव्हाच. कारण तू आता प्रेमात आहेस त्यांच्या नंदिनी, कळतंय का तुला. जा, जा, जरा स्वतःला आरशात बघ आणि तुझं मन तुला उत्तर देईल. अगं, आरशामध्ये जसा आपला चेहरा लपत नाही, अपराध लपत नाही, तसं खरं प्रेम पण लपत नाही नंदिनी. असो, 21 दिवसाचं व्रत घेतलंय जावाई बापूंनी, ते तुला जिंकतील म्हणून. आणि कोणी कितीही वाट अडवली ना तरी प्रेमात वेडी झालेली माणसं आपला आपला रस्ता शोधतातच, आपला मार्ग ते शोधतातच, असं त्या बोलतात आणि निघून जातात. त्यांच्या नवऱ्याला टोमणा मारलाय त्यांनी. सासूबाई तर फुल फॉर्म मध्ये आहेत बाबा प्रेक्षकांनो, जीवाच्या पूर्ण साईडने आहेत त्या. आणि त्यांचं पण बरोबर आहे प्रेक्षकांनो, त्यांनी कालच्या भागात छान दाखवलं. हे नंदिनीचे वडील खूप चिडचिड करत असतात ना, तेव्हा ते खूप छान उत्तर देतात की तुम्हीच तर तुमच्या पोरांना बळी पाडलं ना, पोरं तर नाही म्हणत होते लग्न करायला.
आणि जेव्हा त्यांनी संस्काराखातर, सगळ्या लोकांच्या समाजाच्या इच्छेखातर सगळा स्वतःच्या प्रेमाचा त्याग करून आहे ते लग्न एक्सेप्ट केलं आणि आता त्यांना शिव्या घालताय. खूप छान बोलल्या त्या काल प्रेक्षकांनो. आणि त्यांचा मुद्दा बरोबर होता. जीवा आणि काव्याने त्यांच्या घरच्यांसाठी त्याग केला. आहे ती परिस्थिती स्वीकारून त्यांच्या पार्टनरला ते जीव लावत होते. बघा ना बिचाऱ्यांवर काय परिस्थिती आली आहे. नंदिनी आणि पार्थ हर्ट होऊ नये म्हणून त्यांनी स्वतःचं जे होतं, जे काय अफेअर ते लपवून ठेवलं. पण जेव्हा ते समोर आलं तेव्हा जे व्हायचं तेच झालं ना प्रेक्षकांनो. म्हणजे त्यांचा अंदाज बरोबर होता ना. त्यात वावगं काय केलंय बरं जीवा आणि काव्याने? जे लपवलं ते चांगलंच केलं ना, असं मला तरी वाटतं बाबा. या बाबतीत तुम्हाला काय वाटतं मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता बघा पुढे काय घडतंय. नंदिनीची आई नंदिनीला जरा जागं करते खरं. आता त्यामुळे ना तिच्या मनात एक फिलिंग आली आहे. तिला आता असं वाटतंय की सगळं काही विसरून पटकन जीवाकडे जावं. आणि बघा प्रेक्षकांनो, एक ट्विस्ट आहे, तो मी तुम्हाला लगेच नाही एक्सपोज करत. बघा पुढे काय घडतंय. हा सीन झाल्यानंतर तर नंदिनी एकट्यातच तिच्या बेडरूम मध्ये अशी विचार करत बसते. आता नेहमीप्रमाणे इथे भूतकाळाचे खूप एपिसोड दाखवतात ते प्रेक्षकांनो. म्हणजे नंदिनीला आता जीवाचं सगळं त्या आठवणी आठवायला लागतात, प्रेमळ आठवणी. जीवा तिच्यासाठी गजरा आणायचा वगैरे वगैरे. आणि एकीकडे तिची आई मगाशी तिला काय बोलली तेही तिला आठवतंय. आता तिला सगळं कळतंय. ती एक मॅच्युअर्ड मुलगी आहे. तिला समजतंय की ती जीवाच्या प्रेमात आहे. पण माणसाचा जो अहंकार असतो ना प्रेक्षकांनो, तो माणसाला चांगल्या गोष्टी कधी कधी एक्सेप्ट करू देत नाही. अहंकार खूप मोठा होतो संस्कारापेक्षा, माणसापेक्षा आणि स्वतःच्या इच्छेपेक्षाही. तसंच काहीसं नंदिनी आणि पार्थच्या बाबतीत झालंय. आता काही जणांना नंदिनी आणि पार्थचा मुद्दा पटेल, काही जणांना जीवा आणि काव्याचा मुद्दा पटेल. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आता हे मुद्दा मी एवढं पल्लाळ बोलले कारण नंदिनीचं स्वप्न चालू आहे म्हणून. आता बघा जीवा तेवढ्यात बाल्कनीत येतो. नंदिनी घाबरते आणि म्हणते, जीवा अहो असे कसे आलात वरती? अहो पडाल ना तिथून. जीवा तिला खुणवतो, येऊ का मी? आणि डायरेक्ट येतोच तिच्या रूम मध्ये बरं का. नंदिनी आल्या आल्या आता ओरडते जीवावर. प्रेक्षकांनो हा सीन ना स्किप करू नका. खूप गोड दाखवलाय त्यांनी हा सीन. नंदिनी म्हणते, अरे वेळ लागलाय का जीवा, असे कसे आलात? जीवा म्हणतो, नंदिनी तुमने पुकारा हम चले आए. तू माझी आठवण काढत होतीस ना? नंदिनी म्हणते, नाही नाही मी काही तुमची आठवण वगैरे काढत नव्हते. जीवा म्हणतो, हो खा बरं मग आपल्या पाणीपुरीची शपथ. आपल्या ट्विन वॉचवर हात ठेवून सांग की तू या पसाऱ्यावाल्याची आठवण काढत नव्हतीस. बोल ना नंदिनी बोल, सांग ना. आता तो हळूहळू तिच्या जवळ येतो बरं का. ती अशी वळलेली असते पाठमोरी. जीवा तिला म्हणतो, सांग ना नंदिनी. ए नंदिनी, आपला आरसा, आपला चहा, आपल्या कविता, आपली मैत्री, आपला तो वडापाव, आपली ती शिट्टी, आपले ते 100 रुपयाचे 5 गजरे, जीवा नंदिनीचं ते युनिवर्स. बोल ना नंदिनी बोल. घे या सगळ्यांची शपथ आणि सांग बरं मला, आता तू पसारावाल्याची आठवण नाही काढलीस का? असं तो जरा विस्पर व्हॉल्यूम मध्ये बोलतो. शेवटी नंदिनी चिडून म्हणते, हो 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 होते मी आठवत तुम्हाला. आणि फक्त आत्ताच नाही तर 16 डिसेंबर नंतरचा प्रत्येक दिवसानंतर मी तुमची आठवण काढत होते जीवा. अगदी 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24 आणि 31 डिसेंबरला सुद्धा दर दिवशी मी तुमची आठवण काढत होते जीवा. राग राग हिने अख्खी उजळणी म्हणून दाखवली त्याला. पण छान दाखवला प्रेक्षकांना हा सीन. खूपच गोड होता सीन. आता नंदिनी तो अख्खाच्या अख्खा पाडा म्हणते आणि म्हणते, न्यू इयर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि आजची तारीख 10. अहो प्रत्येक दिवस मी तुमची खूप 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 आठवण काढत होते जीवा, खूप. जीवा तिच्याकडे पाहतच राहतो. नंदिनी शेवटी म्हणते, यू इडियट, माझं प्रेम आहे तुमच्यावर, कळत नाही का तुम्हाला? 16 डिसेंबरच्या रात्रीच मी तुम्हाला प्रपोज करणार होते. मी तुम्हाला सांगून टाकणार होते जीवा, बस झाला घटस्फोटाचा खेळ. मला तुमच्यासोबत संसाराचा खेळ खेळायचा आहे. मला ते काउन्सिलिंग सगळं बंद करायचं होतं. हेच तर सांगायचा प्रयत्न करत होते ना मी. आणि म्हणता म्हणता लग्नानंतर प्रेम खरंच झालं जीवा, खरंच झालंय असं म्हणून ती रडते बरं का. आणि जीवा त्याला कसं तरी होतं, तो तिच्याकडे खूप बघत असतो. नंदिनी म्हणते, जीवा खरंच मी तुम्हाला सांगणार होते, पण पण हे काय होऊन बसलं, सगळं काय होऊन बसलं असं म्हणून ती रडते. पुन्हा रडते, रडतच असते ती. नंदिनी आता रडताना जीवा तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, नंदिनी अगं ए माझी चकाचक बाई, नको नको रडूस. आता नंदिनी त्याला लोटत म्हणते, दूर व्हा तुम्ही जीवा, दूर व्हा. मला तुम्ही खूप रडवलं तुम्ही. का तुम्ही मला खरं खरं नाही सांगितलं जीवा, का नाही बोललात मला आधी सगळं? जीवा छान उत्तर देतो नंदिनीला. तो म्हणतो, नंदिनी मला तुला सगळं सगळं सांगायचं होतं. अगं जेव्हा जेव्हा मी तुला सांगायचा प्रयत्न करत होतो ना, तेव्हा तेव्हा मला तुला गमवण्याची भीती वाटत होती ग. अगं मला असं वाटत होतं की माझ्या भूतकाळाचा पसारा मी तुझ्या समोर
ठेवला ना, तर वर्तमानातलं ते आवरणं सावरणं संपल ग. खरंच तसं वाटलं ग मला. आपलं नातं संपून जाईल, आपली मैत्री संपून जाईल. ज्या जीवाला तू उभारी दिलीयेस, तो जीवा संपून जाईल. जुना जीवा आला तर या नंदिनीला गमावून बसेल ग, अशी भीती वाटली ग मला नंदिनी. नंदिनी म्हणते, "मग मला न सांगता काय राहिलं आपल्या हातात? शून्य राहिलं हो सगळं जीवा." जीवा म्हणतो, "अगं पण या शून्याची किंमत वाढवूयात ना नंदिनी." "ठीक आहे ना गं, करूयात ना गोड आठवणींचा गुणाकार." "ए नंदिनी, वाईट गोष्टी विसरून जाऊ न गं. अगं आपण ठरवलं तर नात्याचं समीकरण बांधू शकतो गं. अगं आपली लग्नगाठ एकमेकांपासून कधी वेगळी झालीच नाहीये गं नंदिनी. फक्त ती थोडी सैल झालीये. ए नंदिनी, विश्वासाच्या धाग्यानं या सगळ्या गाठीला पक्क बांधूयात गं, प्लीज, प्लीज." नंदिनी म्हणते, "नाही, मला नाही तुमच्यावर विश्वास." जीवा म्हणतो, "अगं असं का करतेस? का बोलतेस असं?" नंदिनी म्हणते, "तुम्ही तुम्ही मुद्दाम मला असं नाटकी-नाटकी बोलताय. मला माहितीये तुम्ही खोटं बोलताय. मला त्रास द्यायला वागता ना जीवा असं?" जीवा म्हणतो, "नाही गं बाई, मी असं का वागेल तुझ्याशी?" नंदिनी आता लाडं-लाडं त्याला अशी मारते बरं का हातावर आणि म्हणते, "खोटं, खोटं, खोटं, खोटं. जा, मी नाही बोलत तुमच्याशी." जीवा आता लागायची ऍक्टिंग करतो बरं का आणि म्हणतो, किती लागलं मला जोरात. नंदिनी केवढ्याने मारलंस ग?" नंदिनी लगेच काळजीने जवळ येते त्याच्या आणि म्हणते, "अगं बाई लागलं जीवा? खरंच लागलं का हो?" जीवा म्हणतो, "अगो किती लागलंय नंदिनी, खूप लागलंय." नंदिनी आता तिथे फुंकर मारते नाही का, त्यांच्या दोघांमध्ये नेहमी हा रोमॅन्टिक सीन दाखवतात. मग जीवा म्हणतो, "अगं इथे नाही, ऍक्च्युली ना इथे 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 इथे," म्हणून तिला असं गालाजवळ आणतो. नंदिनी तिच्या लक्षात येतं आणि ती म्हणते, "जा तिकडे आगाऊ कुठले. पुन्हा फसवताय ना जीवा तुम्ही मला. जा आता, मी नाही बोलणार, जा." असं करून ती अशी बाजूला गेलीये बरं का. मग जीवा असा येतो आणि तिला जवळ घेतो बरं का मिठीमध्ये आणि म्हणतो, "ए नंदिनी, अगं तुझी मस्करी नाही केली, तुझी फिरकी नाही घेतली तर काय केलं यार? अगं सोड ना यार सगळं हे. आपली खोली आपली वाट बघते, आपला पसारा आपल्याला बोलवतोय ग. आपली पेट्रोल भरून ठेवलेली बाईक म्हणते, आज कुछ तूफानी करते हैं." चल ना ग नंदिनी, असं काय करतेस? आपल्या कविता, चल ना ग नंदिनी, आपलं जग, जीवांदिनीचं जग आपल्याला खुणवतंय ग नंदिनी, चल ना प्लीज, चल प्लीज. असं म्हणून तो तिच्या कानात बोलत असतो बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी आता त्याला दूर लोटत म्हणते, "अजिबात नाही हं जीवा." जीवा म्हणतो, "असं काय करते यार नंदिनी, प्रेमात एक चूक माफ असते ना ग." नंदिनी म्हणते, "अजिबात नाही." जीवा म्हणतो, "नंदिनी, आपल्या रिक्षाचं मीटर वाढतंय यार, आपल्या संसाराचं मीटर धूळ खात पडलंय यार, चल ना आपण नवी सुरुवात करू ना." "अगं पुन्हा मी नाही करणार ग असं नंदिनी, प्लीज." नंदिनी म्हणते, "खरं बोलताय ना तुम्ही?" जीवा आता तिचा हात हातात घेत म्हणतो, "जीवांदिनीचं प्रॉमिस ऐक, थांब हं." असं म्हणून त्याने मार्कर काढलंय त्याच्या खिशातून आणि नंदिनीच्या हातावर पुन्हा ते जीवांदिनी असं लिहिलंय बरं का मार्करने. नंदिनी ते बघते आणि खुश होते. गालातल्या गालात हसते बरं का ती आणि जीवाला म्हणते, "खरंच ना जीवा, आता नाही ना जाणार सोडून?" असं म्हणून सनकन त्याच्या कानाखाली वाजवते बरं का. जीवा जोरात ओरडतो आणि म्हणतो, "ए काय केलं चकाचक बाई?" नंदिनी म्हणते, "हे तुम्ही दिलेल्या त्रासासाठी होतं." आणि त्याला मिठी मारते. आता आपल्याला असं वाटतंय की सगळं काही ओके ओके झालंय, झालं आता यांची गट्टी जमली, आता नंदिनी चालली घरी, असं काही झालेलं नाहीये. एवढं लंबलचकीला स्वप्न पडलंय दिवसा डवळ्या प्रेक्षकांनो. म्हणजे जीवा तिच्या जवळ आलाय हे तिला स्वप्न पडलं आणि यांचे हे एवढे गोड गोड संवाद पण स्वप्नातच झाले. अगं बाई असं होतं का हो खरं स्वप्नात? अरे वा रे वा. मी तर मग मस्तपैकी टीटीएमच्या टीमला भेटून येईल, लग्नानंतरच्या टीमला पण भेटून येईल आणि त्यांच्याशी चर्चा पण करून येईल स्वप्नात. तुम्हाला काय स्वप्न पडेल बरं असं दिवसा डवळ्या पडलं तर? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. असो, हे असं काही मालिकेतच होतं. आपल्याला इथं श्वास घ्यायची फुरसत नसते दिवसभर. असो, आता नंदिनी बाईला एकदम अचानक जीवाला मिठी मारल्यावर 16 डिसेंबरचा दिवस आणि फोटो आठवतात आणि ती मोठ्याने किंचाळते, "नाही, नाही जीवा नाही." आणि ते लाईट लागतात म्हणजे ती जागी होते स्वप्नातून. ती खूप मोठ्याने ओरडते, "दूर व्हा जीवा तुम्ही, मी स्वतःलाच माफ करू शकत नाही तर तुम्हाला कशी माफ करेल?" इकडे तिकडे बघते तर जीवा कुठेच नसतो बरं का प्रेक्षकांनो आणि ती रडत राहते. मग थोड्या वेळाने तिचे वडील येतात आणि तिच्या डोक्यावर हात ठेवतात. आता खरं तर आपल्याला या नंदिनीच्या वडिलांचा राग येतोय, पण ते वडिलांच्या भूमिकेत आहे आणि त्यांच्या मुलीला त्रास होतोय हे बघून कुठल्याही वडिलांना वाईट वाटेलच ना. एवढ्या सहजासहजी जीवा आणि काव्याला काही माफी मिळणार नाहीये प्रेक्षकांनो. बघत राहा आता पुढे काय घडतंय. आता ते नंदिनीचे वडील म्हणतात, "काय झालं बेटा?" "अगं तुझ्या मनातली चलबिचल मला कळते ग राजा." नंदिनी डोळे पुसत म्हणते, "नाही बाबा मी ठीक आहे."
नंदिनीचे वडील म्हणतात, नंदिनी, खोटं बोलण्याची कला तुझ्या नवऱ्यात आहे ग, तुला नाही जमणार. नंदिनी विषय टाळत म्हणते, बाबा तुम्हाला ऑफिसला जायचंय ना? आता तिचे वडील म्हणतात, जायचं होतं मला, पण मी घरूनच काम करणार आहे थोड्या वेळाने. नंदिनी म्हणते, बाबा थोड्या वेळ आहे ना? मग मी काय म्हणते, बाबा तुम्ही ना व्यायाम करत नाही आहात, थोडा योगा वगैरे करा, तुम्हाला चांगलं वाटेल. नंदिनीचे बाबा म्हणतात, हे काय काढलंस तू नंदिनीमध्ये? नंदिनी म्हणते, बाबा मला माहितीये 16 डिसेंबर पर्यंत तुम्ही नियमित योगा करायचात. माझं जग हल्लं आणि तुम्ही तुम्ही सगळ्या सवयी मोडल्यात बाबा. तुम्ही प्रयत्न करा, तुम्हाला शांत वाटेल. नंदिनीचे वडील म्हणतात, मला शांत तेव्हाच वाटेल जेव्हा तो जीवा इथून जाईल. त्याने व्रत घेतलंय ना, तुला परत मिळवण्याचं 21 दिवसाचं. ठीक आहे, 2 दिवस झालेत, 19 दिवसच राहिलेत. आता पुढचे दिवस तो इथे नाहीये असं समजून मी त्याला सहन करेल नंदिनी, पण तू ना बेटा त्याची काळजी नको करूस. मला माहितीये तुझं त्याच्यावर अजिबात प्रेम नाहीये. नंदिनी आता अशी पटकन तिच्या वडिलांकडे बघते. आता तिचे वडील म्हणतात, नाहीये ना तुझं प्रेम त्याच्यावर? नंदिनी म्हणते, बाबा मी काय म्हणते, तुम्ही योगा करा ना, तुम्हाला जायचंय ना, मग आवरा बरं लवकर. आता नंदिनीचे वडील निघून जातात, म्हणतात, जातो जातो. आता इथून पुढे ना शेवटचा सीन बघत आहात तुम्ही, आणि तो खूप मजेशीर दाखवलाय त्यांनी बरं का. आता काय होतं, जीवा त्याची रिक्षा पुसत असतो बरं का. आपले काही प्रेक्षक आहेत बाबा, त्यांच्या घराच्या मागेच आहे म्हणे ही रिक्षा. भारी हा प्रेक्षकांनो, तुम्हाला हे सगळं बघायला मिळते, लकी आहात तुम्ही. आता जीवाला ना रिक्षातून काहीतरी आवाज येताना असं फील होतं. जीवा म्हणतो, काय ग, काय झालं तुला, काही होतंय का तुला, असला का आवाज काढतेस, असं तो जीवा रिक्षाशी बोलत असतो. पण आता थोडस पुढे येऊन बघतो तर गुड्डू भैया व्यायाम करत होते. जीवा गुड्डूला म्हणतो, ना मुन्ना ना, अरे कशाला प्रयत्न करतोय तू, सिंगल पसलीये, मी फायटर असलीये, कशाला प्रयत्न करतो, अरे कमी होशील रे, कमी होशील ते डंबेल घेऊन. गुड्डू म्हणतो, जीवा भैया एकदम सही बोले, एकदम सही बोले, पण जीवा भैया तुमची बॉडी खूप मजबूत आहे, एकदम स्ट्रॉंग बॉडी आहे तुमची. तो असं म्हणून जीवाची ती बॉडी आहे ना हाताची, ते दाबून देत असतो. जीवा म्हणतो, जरा वर दाब रे, बरं वाटतंय मला. गुड्डू भैया म्हणतात, जीवा भैया मला पण तुमच्यासारखा व्यायाम शिकवा ना. आता जीवा म्हणतो, कशाला तुला व्यायाम करायचा आहे? गुड्डू म्हणतो, अरे जीवा भैया मी पण माझ्या गुड्डीला इम्प्रेस करेल ना तुमच्या त्या व्यायामानं. आता जीवा म्हणतो, अरे बाबा इथे माझी बायडी इम्प्रेस होत नाहीये व्यायाम करून, तुझी बायडी कुठे इम्प्रेस होणार आहे? गुड्डू म्हणतो, अरे जीवा भैया तुम्ही चांगली प्रॅक्टिस करताय, पण जीवा भैया मला तर काही जमलेला नाहीये, पण आमचा तो बाबूजी आहे ना, तिकडचा बाबूजी नाही, हा तुमचा इकडचा बाबूजी, ते सकाळ सकाळ योगा करते ते योगा. जीवा म्हणतो, अरे ते योगा बिगाने काही होत नसतं, बोरिंग प्रकारे रे तो गुड्ड्या, ते नको करत जाऊ, उगा ते हुश्य हुश्य कोण करत बसणार. तेवढ्यात आता जीवासमोर त्यांचे सासरे तिथे योगा मॅट टाकून बसलेत बरं का, योगासनं करायला. गुड्डू म्हणतो, ओ जीवा भैया जरा मागे बघा, तुमचा बाबूजी योगा करायला बसलाय. जीवा आता सासरे बुवाकडे बघतो, आता त्याच्याकडे बिचाऱ्याकडे काही योगा मॅट नसते. तो त्या रिक्षाचं ते खालचं टाकायचं असतं ना, रिक्षावर आपण ते पाय देतो ना तिथे खाली, काय म्हणतात यार त्याला, मला नाव आठवे ना आता ऐन वेळेवर. माझं होतं असं कधी कधी, स्लिप ऑफ माइंड होऊन जातात शब्द काही काही. जीवा आता ती रिक्षातली चटई घेतो आणि ती गोळा करतो. गुड्डू भैया म्हणतात, ई का कर रहे हो? जीवा म्हणतो, अब तुम्हारा जीवा भैया भी योगा करेगा ऑन दिस मॅट. आता गुड्डू म्हणतो, अरे इस मॅट पे आहा तक. आता ती एवढीशी चटई जीवाने त्या सासऱ्याच्या बाजूला मांडली आहे. सासरे बुवा ओंकार घेत असतात योगासनं सुरू करण्यापूर्वी. जीवा पण आता त्यांच्यासारखंच ओम करायला लागतो. सासरे बुवा म्हणतात, ए तू काय करतोयस इथे? जीवा म्हणतो, सासरे बुवा आपलं काय ठरलंय, ओम म्हणा ना, ओम. आता सासरे बुवा ओम म्हणायला लागतात आणि म्हणतात, 1 मिनिट, तू इथे काय करतोयस, मी तुला विचारलं ना. जीवा म्हणतो, अहो सासरे बुवा तुम्हाला एकटं वाटू नये ना म्हणून कंपनी द्यायला आलोय. नंदिनीचे वडील म्हणतात, बस झाला, पुरे कर तुझी नाटकं, माझ्या मेडिटेशन मध्ये व्यत्यय आणू नकोस, उठ इथून. जीवा म्हणतो, काय झालं सासरे बुवा, घाबरलात का? सासरे बुवा म्हणतात, घाबरलो, मी का घाबरेल तुला? जीवा म्हणतो, तुमच्या ओम पेक्षा माझा मोठा दीर्घ लागेल म्हणून घाबरले ना तुम्ही. मला माहितीये, मला वाटलं नव्हतं माझ्यासमोर तुम्ही हार मानाल. तेव्हा नंदिनीचे वडील चिडून म्हणतात, ए स्पर्धा करायला काय हा खेळ नाहीये, आणि खेळ खेळायला तुझ्यासारखा मी लहान राहिलेला नाहीये रे. जीवा म्हणतो, काय आहे सासरे बुवा, हार मानायची असेल ना तर सगळे असेच म्हणतात, माझी विक्ट्री मी सेलिब्रेट करतो, वा वा जीवा कमाल केलंस तू, कमाल, असं म्हणून स्वतःच्या पाठीवर थाप मारतो आणि म्हणतो, घाबरले तुझे सासरे बुवा.
सासरे बुवा म्हणतात, "तुला खरंच माझ्याशी स्पर्धा करायची आहे जीवा?" जीवा म्हणतो, "हराल ना सासरे बुवा, हराल." मग ते म्हणतात, "चल मग लाव ओंकार." इकडे गुड्डू म्हणत असतात, "अहो माताराणी, जीवा भैय्याला आनेवाल्या संकटपासून वाचवा." आता इकडे जीवाने ओंकार सुरू केला बरं का. हो, पण बिचाऱ्याचा श्वास लागेना आणि एकदम खोकला येतो त्याला ओंकार म्हणताना. आता लगेच जीवा घाबरून म्हणतो, "अहो सासरे बुवा, ती जरा हवेचं प्रदूषण आहे ना. अहो आजकाल फार प्रदूषण वाढलंय हो. मुंबईची हवाच खराब झाली आहे." मग सासरेबुवा म्हणतात, "अरे मुंबईची हवा नाही खराब झाली, तुझी बुद्धी खराब झाली आहे." जीवा म्हणतो, "हां, मग ते ठीक आहे." मग ते जरा सीरियस झालेत बरं का आणि म्हणतात, "जीवा, तुझा उद्धटपणा, तुझं सततचं हे हसणं, खिदळणं, जोक मारणं स्वतःकडेच ठेव. काय आहे ना, आपण जास्त बरोबरी केली किंवा जास्त मोठ्या-मोठ्याने बोललो, तर आपण हुशार आहोत असं सिद्ध होत नाही. मोठ्याने बोललो तर आपला मुद्दा बरोबर आहे असं होत नाही. हसून बोललो तर आपली चूक लहान आहे असंही सिद्ध होत नाही." आता जीवा काही बोलणार, तेवढ्यात सासरेबुवा म्हणतात, "एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टीची सवय नसेल ना, त्याचा आव आणू नये. जसं तुला ओंकार लावायची सवय नाही, तसंच तुला नंदिनीच्या पुढे-मागे करायची सवय पण नाहीये. हे आत्ता जे करतोय ना, ते सगळं माझी मुलगी तुझ्या मागे-मागे करत आली आहे आत्तापर्यंत. अरे, माझ्या मुलीने तुझ्या आवडी-निवडी सगळं सांभाळलं रे. तिला काय मिळालं? तिची तर फसवणूकच झाली आहे ना. आता मी ते होऊ देणार नाहीये. तिला मी आता भोगूच देणार नाहीये काही." अरे, भलते सीरियस झाले यार प्रेक्षकांनो. त्या जीवाला आलं ना टेन्शन आणि हा एपिसोड त्यांनी इथेच थांबवला. आपली उत्सुकता वाढवून. आता पुढच्या भागात काय होतंय बघा. आज काव्याचा त्यांनी अपडेट दिला नाही. आज जीवाचाच अपडेट होता. आता पुढच्या भागात काव्याबाईने लूक चेंज केलाय, बरंच काय-काय चेंज केलंय आणि आता त्या पार्थच्या मुद्दाम अशी अंगावर पडते ती. पार्थ तिला सावरतो. आता रम्या पण पडते बरं का, त्या काव्याला पडलेलं पाहून आणि पार्थला म्हणते, "पार्थ मला हात दे ना." मग काव्या म्हणते, "ए रम्या, तुला हात द्यायला मी आहे ना, मी देते की तुला हात." काव्या त्या रम्याला म्हणते, "मला हाक मार ना, मी आहे ना तुला पुरून उरायला." प्रेक्षकांनो, मालिकेचे आता एपिसोड खूप इंटरेस्टिंग होणार आहे, यात शंका नाहीये. पण काल त्यांनी खूपच उशिरा पाठवला हो एपिसोड. एवढ्या रात्री मला वेळ नव्हता द्यायला, म्हणून काही जमलं नाही द्यायला. पण आजचा एपिसोड आला सकाळी, बरं झालं. आजचा एपिसोड भारी होता की नाही? मग चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा मला कसा वाटला एपिसोड. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. धन्यवाद.